Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. सकाळी आम्ही 9:30 वाजता उठून एका दवाखान्यात आलो आहे बदलापूरच्या. आणि का आलो आहे आणि नकुलनी हे का घातलं आहे? अरे माझा स्क्रब आहे हा. मी ॲक्च्युली पोस्टेड आहे बदलापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेक्स्ट 15 डेजसाठी. बेसिकली आम्हाला रोटेशन असतं की गावामध्ये जाऊन पण तुम्ही सेवा करायची. पण मला कळत नाही बदलापूरला गाव का बोलतात ते. हां ना, की बदलापूर खूप चांगली सिटी आहे पण इथे ग्रामीण रुग्णालय आहे. लाईक पेरीफेरीमध्ये आहे पण बदलापूर डेव्हलप आहे त्यामुळे इथं डेव्हलप ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला पिझ्झा हट आहे. पिझ्झा हट इथं बाजूला थिएटर आहे मागे. पार्टी थिएटर आहे मागे. आणि हे ग्रामीण रुग्णालय लाईक फॉर रिअल. आणि बघा इथं हॉस्पिटल आता नवीन ऑक्सिजन सिलेंडर पण आले. तर एकदम वेल मेंटेन हॉस्पिटल आहे. खूप चांगलं हॉस्पिटल. लाईक आय विल रेकमेंड की चांगलं आहे. लाईक बेसिक सुविधा सगळ्या आहे. आणि ₹0 केस पेपरचे ₹20 पण नाही द्यायला लागत. लाईक वा वा. IBC टिटवामध्ये पण असं असतं आहे पण कोणी जात नाही आहे. टिटव्यात नाही आहे. डेंटल नाही आहे. टिटव्या डेंटलच नाही. डेंटल नाही का? तू हा प्रायव्हेट टिटर टाकणार आहे. हो माझ्या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करा. लोकेशन आम्ही नंतर पिन करू 1 वर्षानंतर. नाही नाव टाकू. चला आम्ही आता आत जातो. तर हे मेन बिल्डिंग आहे. हां. आणि हा पार्किंगचा एरिया आहे. आणि गार्डन पण इथे खूप चांगलं मला खूप आवडलं आहे. आणि असं एक्सप्रेस हॉस्पिटल आहे. असं गर्दी नाही आहे, रडारडी नाही आहे. खूप चांगलं आहे. जर तुम्हाला मॅप पाहिजे असेल तर मॅप पण आहे तिथे. त्या मॅपनुसार तुम्ही समजू शकता हॉस्पिटल कुठे आहे काय म्हणून. तर आपण एंटर करू हॉस्पिटलमध्ये. औषध घेण्यासाठी काउंटर आहे. इकडे मॅटर्निटी वॉर्ड आहे प्रेग्नेंट बायांसाठी. OT वगैरे आहे. मेल वॉर्ड आहे, फिमेल वॉर्ड आहे. आणि पुढे हा वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरिया खूप चांगला आहे. मला खूप आवडतो. खूप भारी वेटिंग एरिया आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या युनिट आहे. इकडे मेडिसिनचं युनिट आहे, तिकडे एक्सरे युनिट आहे आणि याच्या मागे आपलं डेंटल युनिट आहे. इथे मी जाणार आहे. तर बेसिकली एक्स्ट्रॅक्शन झालेलं, दात काढलेला, त्यांना सुचर दिलेलं, तर त्याचं आपण सुचर काढणार आहे. तर हे स्टराईल ग्लव्स आहेत, सर्जिकल ग्लव्स आहेत. यात ट्रिक अशी आहे की इथं टच न करता घालायचं असतं त्याला. वर टच नाही झालं. याच्यामध्ये सिरिंज, हे BP हँडल आहे. हे BP हँडल आहे. आणि हा ब्लेड आहे. हा ब्लेड लावायचा याला. त्याच्यानंतर टिश्यू होल्डिंग फोर्स आहे. जो टिश्यू असतो त्याला पकडायला. तर हा जो आहे हा मेडिकल कोड आहे. प्रत्येक बॅग हे दाखव. प्रत्येक बॅगमध्ये टाकायचं वेगळं असतं. जसं की या येल्लोमध्ये जर ब्लड कॉन्टॅक्टमध्ये कॉटन असेल, ग्लव्स असेल, जे पण ह्युमन ब्लड आहे ते याच्यात टाकायचं. शार्प असेल तर या व्हाईट बॉक्समध्ये टाकायचं. हा जो व्हाईट बॉक्स आहे यात फक्त सिरिंज वगैरे टाकायचं. आणि त्याच्यात मास्क वगैरे. जर ब्लॅक बॅग असेल तर नॉर्मल वेस्ट टाकायची. आणि जर हा कोड जर फॉलो नाही केला आणि जर टाकलं ना नॉर्मल वेस्टमध्ये तर तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. गव्हर्नमेंट पॅनल्टी लावतो. आणि डॉक्टरांचं वेगळं कचऱ्यामध्ये तसं काय बोलतं त्याला कंपनी असते, तीच फक्त कचरा घेते त्यांचा, बाकी कोण कचरा घेत नाही. एवढंच. डेंटल युनिट आहे. हा पूर्ण एकदम मोठं हॉस्पिटल आहे जो तुम्हाला दाखवला आम्ही ब्लॉगमध्ये. तर हे त्याचं डेंटल युनिट आहे. त्यात ही सिंगल चेअर आहे. त्यानंतर काय RBG मशीन आहे. RBG म्हणजे जो मॉडर्न एक्सप्रेस असतो, मॉडर्न एक्सरे. आधीच्या काळामध्ये नाही का ते पाण्यात टाकायचे रंगीबिरंगी, लाल लाईट असते, हे सगळं जुनं आहे. पण ग्रामीण रुग्णालय असून पण यात मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. त्या लॅपटॉपवर सगळं स्क्रीनिंग वगैरे दिसते. त्यानंतर या किट आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये आहे. आणि इथे सगळे बेसिक ठेवलेत त्यांनी इन्स्ट्रुमेंट, सलाईन, विटामिन वगैरे. आणि यात सगळे त्यांचे ग्लव्स आहेत. आणि सगळे सर्जिकल ग्लव्स आहेत वेगळ्या साईजमध्ये डिफरंट डॉक्टर्ससाठी. नंतर ही जी आहे ही ऑटोक्लेव्ह मशीन असते. म्हणजे कोणता पण इन्स्ट्रुमेंट यूज करायच्या आधी प्रत्येक पेशंटला नवीन पाहिजे असतो. आणि असं
ते ठेवतात असं, त्या मशीनमध्ये ते क्लीन होत राहतं आणि मग ते सगळं पेशंटला नवीन यूज करू शकतो. आणि हे जे असतं ते क्लीन करायला नॉर्मल पाणी वापरत नाही, त्याला डिस्टिल वॉटर लागतं. मग हे जे आहे हे वॉटर प्युरिफायर आहे, म्हणजे नॉर्मल पाणी असेल चांगलं त्याला अजून प्युरिफाय करून मग हे पाणी आपण यात टाकतो, म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट क्लीन होतात. त्याच्यानंतर हा आपला डेस्क आहे OPDचा, इथं OPD करतो आपण. ही अपॉइंटमेंट रजिस्टर आहे, त्यात आपण अपॉइंटमेंट देतो. आणि हां बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे त्यात आहे. बॅक कोडचं सांगितलं मी तुम्हाला की कलर कोड कोणता आहे. तर हे जेवण आहे आता आमचं. आता आम्ही जेवण करणार आहे. 10 मिनटं बाकी बंद करायला, तरी आधी जेवण करू. येस. तर आता आम्ही चाललो एका ठिकाणी. आमचं संपलं आहे काम आता, हॉस्पिटल बंद झालं आहे. आम्ही चालू आहे पण आमचं काम संपलं आहे. तर आम्ही एक सिक्युरिटी ठिकाणी जात आहोत, तुम्हाला दाखवू आम्ही आता. हे योगेश बुलेटवर आहे. बुलेट घेऊन जाते. बदला म्हणजे संपतच नाही आहे. आणि इकडे सुंदर सुंदर डोंगर वगैरे आले जातात. इकडे रिसॉर्ट वगैरे पण आहे. तर बघूया आपण कुठे जातोय, मजा येते. पाहूया. तर आता आम्ही आलोय कोंडेश्वरला. रस्ता एकदम मस्त होता, खूप सुंदर रस्ता होता. बाजूला नदी आणि गाव. आत्ता पण तुम्हाला दिसू शकतं पाठी नदी थोडीशी इथं कोपऱ्याला. पण पावसाळ्यात हे एवढं सुंदर दिसतं ना, खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. मी पावसाळ्यात आलेलो, अक्षरशः एवढं डोळे माझे लुपलेले पूर्ण, एवढं भारी होतं. आत्ता पण हाय, पण उन्हामुळे थोडंसं डोकं खराब होतं बस, बाकी काय नाही. तुम्ही नीट बघू शकता तर मच्छी पण दिसून बघा बघा. इकडे बघू शकता लोकल लोक इकडून चाललेत कुठेतरी. काय पडतीन बिडतीन. सेफ राहा, तुम्ही कुठं पण फिरा पण सेफ राहा. हे बघा, हे ते मंदिर आहे कोंडेश्वर मंदिर, कोंडेश्वर देवस्थान. आणि इथं एवढा सिनिक व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. वाव, खरंच तिथे काय आत्ता एवढं छान दिसतंय. पावसाळ्यात किती छान वाटत असं नाही, खूप सुंदर. आणि तिकडं पण एक मंदिर आहे, तिकडंच चालले. मी नकुलला बोलतोय नको जाऊ, तरी नकुल मला घेऊन चाललाय या रस्त्यावरून. पण इथं चांगलं व्ह्यू आहे, मी गेलेलो आहे. वरती देवाचं मंदिर नाही आहे. तर दाखवतो, चढ ना नकुलवर. आता आम्ही याच्यावरतून चाललोय. आता तुम्ही व्ह्यू बघू शकता. ते बघा पाणी पाणी. हा नकुल बघा किती कडेला उभा आहे हा. पण डोंट वरी, तिथं आहे तो कडेला उभा नाही आहे. फुकटचं तुम्ही बघायला आणि तुम्ही कशी वागतात असं नाही आहे. बघू शकता ते पाणी वरतून वाहत येते मस्त. आणि एवढं थंड आहे ना इथं, खरंच खूप थंड आहे. आता आम्ही इथं बसणार आणि इथं एक वडापाव भेटला असता ना आम्हाला, हा खूप मजा आली असते. आता नकुल येईन, तुम्हाला दाखवतो बघा. नकुल येतो इकडून. तर तुम्ही पण असं फिरत जा, तुमच्या माइंडसाठी खूप चांगली असतं फिरणं. आपल्या आईवडिलांना आपण सांगतो की फिरा, ते बोलतात की नाही मी माझ्या पोरांसोबतच फिरेन. आणि पोरं फिरतात इथं तिथं सगळीकडे जाऊन फिरतात. काय बोलणार. आणि पोरं अजून पण फिरणार वयामध्ये अजून. तर आईवडिलांना फिरा तुम्ही, तुमच्यासाठी ही व्हिडिओ बनवतो मी खास. आणि आता आम्ही इथं पीसफुली झोपलो आहे. आणि मस्त पाण्याचा आवाज, थंड वातावरण, खूप छान वाटतं बघा. मी इथं झोपलो आहे, नकुल इथं बसलं आहे, पाण्यात पाय टाकलेत खाली, मस्त झोपलो आहे. आता इथून 10 मिनटं तरी रिलॅक्स करून मग निघू आम्ही आता. बाय.
बघितलं नको व्हिडिओ नको. आता हा पोरगा चालला पाण्यात. मी नाही जाणार. बंद काढ व्हिडिओ. हे बघा माशी बघा यार, खरंच रे नको. हा किमोथेरपी भेटते. आता तुम्हाला वाटत असेल की या चेहऱ्यावर किती चरबी असेल अंगात, की कोणते पण असे डिसिजन असेल की चरबीवाले ते मीच घेत असेल, कुठं इकडं जायचं आहे तिकडं जायचं. ही चूक तुमचे हेच तर तुम्ही तिथं भाळतात. आता मी बघा तिथं बसलोय आणि तुम्ही नकुल बघा काय करतोय, कपडे काढून चाललंय पाण्यात. तर फेसवर कधी जज नका करू कोणाला, मला हे म्हणायचं आहे. हा एवढा साधा डॉक्टर अभ्यासू बिंबासू लोकांना हा काहीच मस्ती करत असेल. बरं हा बघा याच्यातच चरब्यात जास्त माझं नाव खराब आहे फक्त. आणि हा जाऊ दे आता काय बोलणार. दे फोन दे बघा. यार हे नको टाकू ब्लॉग मध्ये, मला डबल पाठवणार नाही. हे मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये, कारण की रियालिटी समज माझी पॅन फाटली नको. तू बोल जे बोलशील ते सगळं ब्लॉग मध्ये राहणार. तू कंटेंट साठी पप्पा ओरडतील माझे. ओढू दे, पप्पांना दाखवच नको ब्लॉग. माणसाला किती चरब्या आता ते याच्या बघा. म्हणून याला बोललो नको पाण्यात उतरू नको, तरी पण नाही मला उतरायचंय. माहोल मस्त झालाय, थंड वाजतंय, क्लायमेट मस्त आहे. उतरला काय बोलणार, मी इथं बसलोय. काय नाही, पाणी खोल नाही एवढंच आहे. मी उभा राहिलो की काय एवढंच पाणी. हा पाणी खोल नाहीये, नाही तर मी याला उतरवलं नसतं. अमेरिकन ऑन बीच, मीन वाईल ॲव्हरेज इंडियन. से हाय, से हाय. जा मोगली. अरे जंगल, अरे चल. अरे जंगल जंगल पता चला है फूल खिला है. अरे चड्डी पहन के, अरे उतर लवकर. जंगल जंगल पता चला है चड्डी. नको जरा असे झाड. आता आम्ही आलो हॉटेलला जेवण करायला आणि आता आम्ही आलेले डिलक्स थाली. त्यात दोन पनीरच्या भाज्या आहेत. खूप सारे ऑप्शन्स बघूया, मला वाटतं चांगलं असेल. बघूया. बघू. तर आमच्याला थाळी आली आहे, डिलक्स थाली फॉर डिलक्स पीपल. तर आता आम्ही गोविलीला आलो आहे. म्हणजे गोविलीला आम्हाला तरी पण 20-25 मिनटं झाले, पण ताई अजून आली नाही आहे. ताई अजून आली नाही. मग आम्ही इथंच थांबणार आहे, कारण की घरी जाऊन वापस येणं नॉट हे. म्हणून आता आम्ही इथंच थांबलो आहे आणि काहीतरी खाल्लं इकडं आम्ही. फेमस नाही पण पाणीपुरी छान लागते, आम्ही ती खाल्ली, खूप टेस्टी आहे. आणि वापस ताई आल्यावर पण खाऊ. चल ठीक आहे, हा ब्लॉग आमचा इथंच संपेल आता. तर खूप मजा आली. आय होप आपण आज खूप दिवसांनी असं फुल डे आउट केलं ना, असं आउटिंग करत. म्हणजे संडेला करतो आपण आल्यावरती, पण असं वीकडेज मध्ये कधी केलं नाहीये. सो आजचा दिवस चांगला होता. येस, भेटूयात पुन्हा एकदा इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. बाय बाय. ब्लॉग संपता वेगळी वेगळी पण मम्मीने मंचुरियन गोभी मंचुरियन ऑफिस से आती है मंचूरियन खाती है, घर पे जाके खाती है मंचूरियन. जाऊ द्या तुम्ही.